शहराकडचा बर्गर, गावाकडचा वडापाव. शहराकडचा बर्गर हा बाहेरच्या देशातून आलेला पदार्थ आहे आणि एकदम स्टँडर्ड आहे. रताळी. आमचा वडापाव म्हणजे ना महाराष्ट्राची शान आहे. आमचा वडापावचा जन्म महाराष्ट्रातच झालेला आहे आणि आमच्या वडापावची क्वालिटी म्हणजे एकदम नाथखोळा. बर्गर फिरगर एकदम चवना धाव त्याला, पण वडापावची क्वालिटी ना नाद नाही करायचा. शहराकडचा बर्गर आहे ना फक्त ठराविक ठिकाणीच भेटतो, जसं की फूड कोर्ट, मॉल, कॅफे या ठिकाणीच भेटतो. कुठं बी आमचा वडापाव तुम्हाला कुठं बी भेटणार. कुठं बी जावा तुम्ही, बाजारात जावा, हॉटेलात जावा, चहाच्या टपरीत जावा, कुठल्या हातगाड्यावर जरी गेला ना तू तरी तुला गरमागरम तेलात काढलेला वडापाव मिळणार. शहराकडचा बर्गर 100 रुपयापासून स्टार्ट होतो. खानदानाला वडापाव 100 रुपयामध्ये तुमच्या खानदानाला वडापाव मिळणार. कारण आमच्या वडापावची किंमत फक्त 10 रुपये. सगळ्यांच्या खिशाला परवडणारी, गरीब श्रीमंत कोणी खाऊ शकते. काहीच टेन्शन. क्वालिटी 10 मध्ये पोटभर खा, किती बी खा, फार उलटे यूज तर खा, काही टेन्शन नाही. शहराकडच्या बर्गर मध्ये भरपूर प्रकारच्या व्हरायटी असतात, जसं की व्हेज बर्गर, नॉन व्हेज बर्गर, चीज बर्गर, असे विविध प्रकारचे तुम्हाला बर्गर भेटणार. एकच प्रकार ऑल महाराष्ट्रात, ऑल देशात तू कुठं बी जा, तुला वडापावचा एकच प्रकार मिळणार. वडा आणि पाव. ठराविक ठिकाणी फक्त बदलते ती चटणी, सॉस, फीस. सॉस तर काय लागतच नाही, चटणीच खातो आम्ही त्याच्या बरी, तेवढंच फक्त बदलते. आणि मेन पॉइंट बदलते ती म्हणजे चव. ठिकठिकाणी वेगवेगळी चव लागणार. पुण्यातला वडापाव खा, वेगळी चव. मुंबई मधला वडापाव खा, वेगळी चव. कोल्हापूरचा वडापाव खा, वेगळी चव. अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी चव मिळणार तुला, पण सगळीकडे नादच खोळ चव मिळणार. क्वालिटी. शहराकडचा बर्गर खाताना तुम्हाला स्टँडर्ड फिलिंग येणार आणि कूल सुद्धा वाटणार, आणि ज्याला परवडन तोच बर्गर खातो. कोणी बी आमचा वडापाव कोणी बी खाऊ शकते. गरीब, श्रीमंत, म्हातारी, कोतारी, डंगरी, लहान बाळ, जलमलेली, कोणी बी खाऊ शकतो वडापाव. आणि सगळ्यांना परवडतं बी. 10 रुपयात काय मिळतं? 10 रुपयात सांग बरं. पोटभर वडापाव खाऊ शकतो तू 10 रुपयात. तुमचं 100 रुपये त्या फुसका बारवर घालवण्यापेक्षा आम्ही 10 रुपयाचा वडापाव खाऊन आम्ही एकदम तरतरीमध्ये हिंडू शकतो, ते बी दिवसभर. दुसरं काही खायला नसलं दिवसभर तरी चालेल. 2-3 वडापाव सटकून खाल्लं ना संपलायचे, दिवसभर टेन्शन नाही, फुल एनर्जी. आमचा महाराष्ट्राचा वडापाव आहे ना, तो कधीच गरीब श्रीमंत असं कधीच भेदभाव नाही करत, सगळ्यांसाठी सेम. आणि एक गोष्ट कधी बी लक्षात ठेव, ही जग आहे ना किती बी पुढे जाऊ दे, किती बी स्टँडर्ड होऊ दे, पण वडापावची आहे ना बरोबरी कोण करूच शकत नाही. त्यामुळे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, किती बी मार्केटमध्ये फुसका बारा आणा, पण वडापावचा नाद आहे ना करायचाच नाही. विषय चेंज.